जालना शहरात गेल्या काही दिवसापासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि याच मोकाट कुत्र्यांनी अनेकांना चावा देखील घेतल्याच्या ज्या घटना आहेत त्या सातत्यानं समोर आलेल्या आहे। मात्र मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यामध्ये पालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याचं चित्र खरं तर पाहायला मिळत आहे। महत्त्वाचं म्हणजे या महापालिकेत नव्यानंच भाजपची सत्ता आलेली आहे आणि याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर भाजपचेच नगरसेवक या मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः भाजपचे नगरसेवक शशिकांत घुगे आहेत। त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। काय सांगाल, तुम्ही भाजपचे नगरसेवक आहेत, तुमची सत्ता महापालिकेत आणि तुम्हालाच उपोषणावर बसण्याची वेळ आली? नाही, या ठिकाणी हा काही भाजपची सत्ता असण्याचा प्रकार नाही। हे मागील कमीत कमी 10 ते 15 वर्षापासून या विषयावर सातत्याने सभागृहामध्ये आवाज उठवतो। या पहिले मी यांना निवेदनं बऱ्याच वेळेस दिलीत, परंतु मागील 1-1.5 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल, संध्या पाटोळे नावाची एक 3 वर्षाची लहान चिमुकली, तसेच परी गोसावी ती पण एक लहान मुलगी होती। या 2 मुलीला अक्षरशः मोकाट कुत्र्यांनी फाडून खाल्लं। शोकांतिक आहे की त्या इतक्या 2 निष्पाप जीवांचा बळी गेल्यानंतरही या महापालिकेला नगरपालिकेला काही जाग आली नाही। एकाही जनावर साधी FIR फाटली नाही। मग हे एखाद्या मोठ्या धनाढ्याची किंवा एखाद्या राजकीय मोठ्या पुढाऱ्याची मुलीचा जर का बळी गेला असता त्याची वाट पाहते का महापालिका? अजून किती लोकांचे बळी घ्यायचे आहेत? या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं, जालना शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये नूतनासारखा भाग आहे की ज्या ठिकाणी सर्रास उघड्यावर मांस विक्री होतीये आणि त्या उघड्यावर होणाऱ्या मांस विक्रीमुळं भटक्या कुत्र्यांची संख्या, मोकाट कुत्र्यांची संख्या इतकी वाढलेली आहे की परिसरातून जाताना अक्षरशः लहान मुलांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल झालेलं आहे। तुम्ही रात्रीच्या वेळेस जर का त्या भागातून गेलेत तर ते संबंधित मांस विक्री करणारे लोक जे आहेत ते सरेआम त्यांना मांसाचे तुकडे फेकतात त्या कुत्र्यांना। त्याचे व्हिडिओ देखील माझ्याकडे आहे। तत्कालीन जिल्हाधिकारी त्यांना मी त्या व्हिडिओ पण पाठवलेत। सध्याचे ज्या नवीन आयुक्त आले आहेत यांना पण मी ते व्हिडिओ दाखवलेले आहेत। सातत्याने त्याचे फोटो मी या ठिकाणी आपल्याला दाखवू शकतो की मी सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा करतो, परंतु प्रशासनाने फक्त कागदी घोडे नाचवण्याचे प्रकार करतायत आणि कागदी घोडे नाचवणे हा प्रकार सुटणार नाही। महापालिकेच्या अखेरीत या सगळ्या प्रकाराला कोण जबाबदार आहे? महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक आहेत, हे या प्रकाराला जबाबदार आहेत। यांनी जर का वेळीच नव्याने जे दुकानं या ठिकाणी थाटून बसतात, उघड्यावर मांस विक्री करतात, तुम्ही यांच्यावर कारवाई का करत नाही? कायद्यामध्ये स्पष्ट आहे की तुम्हाला ते बंदिस्त करावं लागतं आणि तुम्ही त्याच्यावर खुल्याम त्यांना दिसत नाही का? त्या भागातल्या सॅनिटरी इन्स्पेक्टरला रोज तर त्याच भागात ड्युटी करतात नाही। म्हणजे या ठिकाणी काहीतरी आर्थिक देवाणघेवाण होती, त्यामुळेच हे सगळा प्रकार वाढतोय। मग निष्पाप लोकांना रोज चावा घेत आहेत। तुम्ही जर का सरकारी दवाखान्यात जाऊन बघितलं तर कित्येक रोज कमीत कमी शेकडो लोकांना कुत्रे चावण्याचा प्रकार या ठिकाणी आपण बघतोय की ज्यामुळं सध्या सुट्टीचे दिवस आहे, लहान मुलांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल झालेलं आहे, मोठ्या माणसाला पण घराच्या बाहेर निघणं मुश्किल झालेलं आहे। मग हे कारवाई करणार कधी? आता यापुढची तुमची काय भूमिका असणार आहे? माझी यापुढची भूमिका मी स्पष्ट केली आहे की मोकाट कुत्र्यांना जर का यांनी लवकर बंदिस्त करून यांच्यावर जी कायदेशीर कारवाई करायला पाहिजे केली नाही, उघड्यावर मांस विक्री बंद करायला पाहिजे आणि त्याच प्रकारे जे रस्त्यावर सरेआम मोकाट जनावरं बसलेले आहेत याचा पण खूप मोठा त्रास जालना शहराला होतोय। या गोष्टीवर जर का वेळीच यांनी पायबंद केला नाही तर यानंतर मी आमरण उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार आहे। पालिका प्रशासन अपयशी ठरले पुन्हा एकदा? पालिका प्रशासन अपयशी म्हणजे तुम्ही मला सांगा ना, जर का 2-2, 3-3 बळी जाऊन याला जर का फरक पडत नाही ते अपयश नाही तर काय आहे? अपयशच म्हणावं लागेल याला। आम्ही जालना महापालिकेमध्ये तुम्ही म्हणता की भाजपची सत्ता आली, आमचे सर्व सदस्य सन्मानित सिद्धिभाऊ माझ्यासोबत आहेत, माजी नगरसेवक सतीशभाऊ जाधव माझ्यासोबत आहेत व आत्ताही बरेच नगरसेवक या ठिकाणी भेट देऊन गेले, नागरिक या ठिकाणी भेट देऊन जात आहेत व सर्वांची मागणी आहे की बा आपण सातत्याने निवेदन देतो, सभागृहात आवाज उठवतो। आता प्राण्यांचे पण काही कायदे आहेत, त्यामुळे आम्हाला तर डायरेक्ट जाऊन त्या प्राण्यांना धरून डांबता येत नाही, तर आम्ही ते पण केलं असतं। तसं करायला गेलं त्याच्यावर पण गुन्हे दाखल होतात। मग करायला काय पाहिजे आम्ही? एकूणच आपण पाहतोय की जालना शहर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरच या नगरसेवकांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। काही माजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेवक सुद्धा या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर यापुढे महापालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर आपण थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती आमरण उपोषणाला सुरुवात करू असा इशारा देखील नगरसेवक शशिकांत घुगे यांनी दिलेला आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।